नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, वयाच्या 60 नंतर तुमचे खरे मित्र कोण? चला तर मग जाणून घेऊया तुमचे खरे मित्र. तुम्हाला कधी असं वाटलं का की वयाच्या 60 नंतर आयुष्य पूर्णपणे बदलून जातं? असं वाटतं जसं अचानक आपल्याला प्राथमिकता उलट होतात. ज्या गोष्टी आधी खूप महत्त्वाच्या वाटायच्या त्या हळूहळू आता त्याचं महत्त्व आपण गमावू लागलो आहे. आणि आपण लहानपणापासूनच आपण एक गोष्ट शिकत आलेलो आहोत की लहानपणापासून हेच शिकवलं जातं की जेव्हा आपण वयस्क होऊ, आपलं वय होईल, तेव्हा आपली मुलं आणि कुटुंब आपला आधार होतील किंवा आपला आधार आपली मुलं राहतात. पण खरंच असं होतं का की वेळेसोबत आपल्याला समजते की खरी ताकद आपल्या आतून आणि आपण स्वतः तयार केलेल्या आयुष्याच्या निवडीमधून येते. हे ऐकायला थोडं कठोर वाटू शकतं, पण हे एक सत्य आहे. अनेकदा काय होतं की मुलं त्यांच्या आयुष्याच्या जबाबदाऱ्यामध्ये आणि आव्हानामध्ये इतकी व्यस्त असतात. याचा अर्थ असा नाही की त्यांचं आपल्यावर प्रेम नाही, पण जर आपण आपल्या सर्व गरजांचं ओझं त्यांच्या खांद्यावर टाकण्याची अपेक्षा केली तर त्यामध्ये निराशा आणि कटुता मात्र निर्माण होऊ शकते. याच कारणामुळे आपण अपेक्षा फक्त त्यांच्यावर ठेवण्याऐवजी स्वतःची एक भक्कम पायाभूत रचना तयार केली पाहिजे, जी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आधार देऊ शकेल. आतापर्यंतच्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप सारे अनुभव, कथा आणि शिकवण मिळाली आहे. आता वेळ आली आहे त्याचा उपयोग करून नवीन, संतुलित आणि स्वातंत्र्य जीवन जगण्याची. असं जीवन जे 5 स्तंभावर उभं असेल, जे कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. हेच स्तंभ तुम्हाला समतोल, आनंद आणि आत्मनिर्भरता देतील. आणि हेच तुम्हाला आठवण करून देतील की वयाच्या 60 किंवा 70 नंतर किंवा 80 नंतर तुमचं एक उद्दिष्ट आहे, एक कारण आहे तुमचं जगण्याचं. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आता नवीन सुरुवात करण्याची वेळ निघून गेली आहे, तर मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगू इच्छिते, जे पुढचं पाऊल उचलण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकेल. मी जे काही शेअर करणार आहे ते ना कठीण आहे ना अशक्य आहे. गोष्टी अगदी साध्या आणि अपरिहार्य आहे, व्यावहारिक आहे, पण खोलवर बदल घडून आणणारे आहे. हे छोटे छोटे बदल तुमच्या जीवनात शांतता, आरोग्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आनंद घेऊन येतील. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या आत डोकावून पाहणं लागेल किंवा डोकावून पाहावं लागेल आणि कृती करण्यास तयार राहावं लागेल. जर तुम्हाला कधी एकटं वाटत असेल, दिशाहीन असाल, तुम्हाला नेमकं काय करावं हे कळत नसेल किंवा तुमच्या आसपासच्या लोकांवर गरजेपेक्षा जास्त अवलंबून असाल, तर हा एक संदेश तुमच्यासाठी आहे. चला तर मग मिळून एक मजबूत पाया तयार करूया. एक आत्मनिर्भरता, एक अंतर्गत आधार जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल. आणि शेवटी तुम्हाला कळेल की या 5 स्तंभ फक्त गरजेचेच नव्हते, तर मुक्तिदायक देखील होते. चला तर मग सुरुवात करूया. वयाच्या 60व्या वर्षानंतर आपल्या शरीराची काळजी घेणे हा पर्याय नाही, तर एक आवश्यक गरज बनते. वेळ आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवते. वेळ आपल्याला आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला देखील शिकवते. तुम्ही पाहिलं आहे का की फक्त 30 मिनिट चालणं तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेत किती बदल घडवून आणू शकते? हा जिद्दीचा विषय नाहीच आहे, तर शिस्तीचा आहे. नियमित व्यायाम करणे हे असं आहे जसं झाडाला तुम्ही पाणी देणं. एक साधी सवय आहे, पण वेळेनुसार ती तुमच्या शारीरिक आणि मानसिक संतुलनात फार मोठा बदल घडवते. आता फक्त व्यायाम पुरेसा नाही, आहाराचा तुमच्या ऊर्जेवर, मनोवृत्तीवर आणि जीवनशैलीवर थेट परिणाम होतो. अनेकदा आपण साध्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो,
जसे की आपल्या आहारात फळं, भाज्या आणि धान्याचा समावेश करणे. हे छोटे छोटे पावलं तुमच्या स्वतःसाठी मोठा बदल घडवू शकतात. तुम्हाला तुमच्या आवडत्या पदार्थाचा त्याग करण्याची गरज नाही, पण तुम्ही स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पर्याय शोधू शकता. हे तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या नियंत्रणात असण्याची जाणीव करून देईल आणि हे जाणीव तुम्हाला समाधान मिळेल की तुम्ही तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेत आहात. आणि वैद्यकीय तपासणीची तर अजूनच जास्त गरज आहे. होय, कधी-कधी टाळण्याची इच्छा होते ना, भीती किंवा आळसामुळे. पण मोठ्या समस्या येण्याआधीच त्यांना रोखणं चांगलं नाही का? वेळोवेळी डॉक्टरकडे जाणं केवळ स्वतःवर प्रेम करण्याचं लक्षण नाही, तर परिपक्वतेचं एक लक्षण आहे. जेव्हा तुम्हाला समजेल की तुमचं आरोग्य चांगलं आहे, तेव्हा तुम्ही वर्तमान काळात अधिक समाधानाने आणि आनंदाने जगू शकाल. शरीराच्याच बरोबर मनाची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. एकटेपणा या वयात एक नको असलेला साथीदार बनू शकतो आणि तो आपल्या भावनिक आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो. याच वेळी याच वेळी रोज काही वेळ चिंतन, ध्यान किंवा कुठल्याही व्यत्ययाशिवाय स्वतःसाठी वेळ काढणं तुमच्या समतोलपणा, आत्मविश्वास आणि आनंदासाठी हे आवश्यक ठरतं. जेव्हा आपण आरोग्याच्या गोष्टी करतो, तेव्हा त्याचा अर्थ पूर्णपणे समृद्ध जीवन जगणे असतो. याचा अर्थ अ, अ, आपल्या फक्त शरीराच्या गरजा ऐकणं किंवा कधी-कधी ते विश्रांती मागतं, तर कधी-कधी सक्रियतेची मागणी करतं. या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. जर सकाळी वेदना जाणवत असतील, तर हलकं स्ट्रेचिंग करा. जर थकवा जाणवत असेल, तर तुमच्या झोपेच्या वेळेवर लक्ष द्या. हे छोटे-छोटे बदल तुम्हाला स्वतंत्र आणि आत्मनिर्भर बनवतील. आरोग्याची काळजी घेणे हे आयुष्यभराचं वचन आहे. जितकं अधिक आपण स्वतःची काळजी घ्याल, तितकेच आपण आपल्या पुढील आयुष्याचा आनंद घेऊ शकतो. जेव्हा जाणवतं की आपल्या सोबत प्रत्येक परिस्थितीत फार कमी लोक राहिले आहेत, तेच मित्र असतात जे बोलण्यामागचा अर्थ समजतात. असे लोक ज्यांच्याशी आपण काहीही न बोलता जोडले जातो. अनेकदा काळाच्या ओघात आपण त्यांच्यापासून दूर जातो, जे कधी काही आपल्या जवळ होते. पण पुन्हा जोडण्यासाठी कधीही उशीर होत नाही. का नाही आजच त्या जुन्या मित्राला फोन करायचा, ज्याच्याशी तुम्ही बऱ्याच दिवसापासून बोलू शकले नाही. एक साधी संवादाची देवाणघेवाणही जुन्या नात्यांना पुन्हा ताजं करू शकते. तथापि काही नाती काळासोबत दूर जातात आणि तेही ठीक आहे. प्रत्येक मैत्री कायम टिकली पाहिजे असे नाहीच आहे. पण ज्या नात्यांना खरी किंमत आहे ती जपणे महत्वाचे आहे. आणि खरी मैत्री म्हणजे कोणत्याही अपेक्षेशिवाय एकमेकांसाठी उपस्थित राहणे. मैत्री जपण्याचा अर्थ नवीन मैत्रीसाठी जागा बनवणे आहे. होय, आयुष्याच्या या टप्प्यातही तुम्ही अशा लोकांना भेटू शकता ज्यांच्या आवडी आणि रुची तुमच्या सारख्याच आहे. सामुदायिक गट, सामूहिक उपक्रम किंवा अगदी साधे सामाजिक स्नेहभोजन, स्नेहसंमेलन हे तुमच्या मैत्रीचा विस्तार करण्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. शेवटी आपल्या आवडीचे कार्य कोणासोबत शेअर करणे किंवा आपल्या आवडत्या विषयावर विचारांची देवाणघेवाण करणे हे तुमच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करू शकते. आणि हे लक्षात ठेवा की अनेकदा सर्वोत्तम मैत्री लहानशा क्षणामध्ये घडते. जसे की थंडीत कोणीतरी तुम्हाला चहा देतो, कोणी तुमच्या मनातलं शांतपणे ऐकतो किंवा कोणी फक्त तुमच्यासोबत न बोलता बसतो. हे साधे क्षणच तो आनंद, समतोल आणि शांततेला घेऊन येतात, जे कठीण प्रसंगामध्ये तुम्हाला साथीला असतात. हे खरे आयुष्य घडविण्यासाठी मदत करतात, जसे आपण इच्छा करतो. जेव्हा आपल्याजवळ असे लोक असतात ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, तेव्हा सगळं हलकं वाटायला लागतं. अगदी कठीण दिवसही सहन करणे आपल्याला सोपं वाटतं. पण हे सर्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण स्वतःचे चांगले मित्र बनतो बरं. आणि त्यातील एक भाग आहे स्वतःशी केलेल्या वचनांचा आदर करणे. चला
यावर बोलूया. स्वतःला दिलेल्या वचनाची पूर्तता करणे हा आत्मसन्मान आणि आत्मप्रेमाचा एक भाग आहे. किती वेळा तुम्ही काहीतरी सुरू करण्याचं वचन दिलंय आणि ते पुढे ढकललं, जसे की नवीन आरोग्यदायी जीवनशैली सुरू करणे, आपल्या छंदासाठी वेळ काढणे किंवा फक्त अधिक विश्रांती घेणे. जेव्हा आपण स्वतःच्या वचनांना खरे ठरतो तेव्हा आपली स्वतःवरील विश्वासार्हता वाढत असते. हे आपल्या आत्मसन्मानाला उंचावते आणि आपल्या क्षमतेवरचा विश्वास वाढवते. हे छोटं वाटू शकतं, पण प्रत्येक लहान वचन जे तुम्ही पूर्ण करता ते तुमच्या आयुष्यात समतोल आणि उद्देशाची जाणीव करून देते. उदाहरणार्थ, जर तुम्ही ठरवले की तुम्ही दररोज सकाळी चालायला जाणार किंवा दररोज 15 मिनिट शांतपणे चिंतन करणार, तर त्या सवयीचा कायमस्वरूपी भाग बनवणे हे आठवण करून देईल की तुमच्या आयुष्याचा ताबा तुमच्याकडे आहे. हे मोठ्या बदलाचे नाही, तर छोट्या छोट्या पावलांचे महत्त्व समजून घेण्याचे आहे, जे तुम्ही स्वतःसाठी उचलता. अनेकदा स्वतःला दिलेले वचने मोडणे सोपे वाटते, कारण त्यांची कोणतीही जबाबदारी नसते. पण त्यामुळेच दिवसाच्या शेवटी तुम्हाला समाधान मिळतं का? जेव्हा आपण आपल्या वचनाचे पालन करतो तेव्हा एक अंतर्गत शांती अनुभवतो, जी शब्दात सांगता येत नाही. याचा अर्थ असा नाही की आपल्याला परिपूर्ण असलेच पाहिजे किंवा आपल्या योजनामध्ये बदल करू नये. मुख्य गोष्ट म्हणजे जे खरोखर महत्वाचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे आणि स्वतःपासून कधी हार मानू नये, हे देखील महत्वाचं आहे बरं. आपण आपल्या छोट्या छोट्या यशस्वी प्रयत्नांना ओळखले पाहिजे. जर तुम्ही नवीन पुस्तक वाचण्याचे ठरवले होते आणि ते पूर्ण केले, किंवा तुमची दिनचर्या वेगळ्या पद्धतीने ठरवण्यास सुरुवात केली, तर त्याचा आनंद साजरा करा. प्रत्येक छोटे विजय तुमच्या आत्मविश्वासाला बळकट करतील आणि तुम्हाला मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तयार करतील. स्वतःला दिलेले वचन पूर्ण करणे ही कोणतीही स्वयंचलित प्रक्रिया नाही. यासाठी आपल्याला जागरूकता, शिस्त आणि मुख्य म्हणजे संयम ठेवावा लागतो. स्वतःवर अनावश्यक दडपण टाकू नका, पण लहान अडचणीमुळे हारही मानू नका. आज तुम्ही स्वतःमध्ये जो बीज पेरता, तो नवीन सवय असो वा सकारात्मक दृष्टिकोन, तो उद्या फळ देईल. परिपक्वता आपल्याला शिकवते की प्रक्रिया तितकीच महत्वाची आहे जितकी की परिणाम. जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान करायला सुरुवात करता तेव्हा काही विलक्षण घडते. तुम्ही विनाकारण ओझे वाहू नये. तुम्ही स्वतःच्या चुका माफ करा, स्वतःच्या मर्यादा समजून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक प्रयत्नाचं मूल्य समजा. ह्याच मुद्द्यावर चला विचार करूया की भूतकाळ सोडून देणे हे कशा आपल्यासाठी शक्तीचा स्रोत बनू शकते किंवा कसं आपल्यासाठी चांगले बनू शकते. भूतकाळाचं ओझं वाहून नेणं म्हणजे एक जड सामान सतत उचलून ठेवण्यासारखं आहे बघा. अखेरीस तुमचे हात थकून जातील आणि भूतकाळातलं ओझं वाहून तुमचं मन थकून जाईल. किती वेळा तुम्ही त्या गोष्टी आठवत बसता ज्या योग्य ठरल्या नाहीत, त्या गोष्टी ज्या रागाच्या भरात बोलल्या गेल्या किंवा त्या संधीच्या हातातून निष्ठून गेल्या. आता मागे वळून पाहणे हे स्वाभाविक आहे, पण जर आपण भूतकाळातच अडकून राहिलो तर वर्तमानाचा आनंद घेऊ शकणार नाही. स्वतःला आणि इतरांना माफ करणे हा एक निर्णय आहे जो आपल्याला मुक्त करतो आणि अंतःकरण हलके करतो. माफ करण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्व काही विसराल किंवा हे दाखवायचं की काही घडलंच नाही. ही एक प्रक्रिया आहे जिथे विचार आणि स्वीकाराची गरज असते आणि यासाठी ध्येय आवश्यक असते. कदाचित कोणी तुम्हाला खोलवर दुखावलं असेल किंवा कदाचित तुम्ही स्वतः काही चूक केली असेल, त्याबद्दल तुम्हाला पश्चाताप होत असेल. या भावनांना धरून ठेवणे केवळ वेदना वाढवते. जेव्हा तुम्ही या कटू आठवणींना सोडण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्ही आनंद आणि आंतरिक शांततेची निवड करता. भूतकाळ बदलू शकत नाही, पण वर्तमान नक्कीच बदलता येऊ शकतो.
माफ करणे हे केवळ इतरांसाठी नसतं, ते असते अनेकदा आपण आपल्या चुका लक्षात घेऊन स्वतःवर खूप कठोर होतो. कित्येक वर्षापूर्वी केलेल्या चुकांना नव्या जखमांसारखे पुन्हा पुन्हा जगत राहतो. पण विचार करा, यामुळे तुम्हाला काय मिळतं? फक्त अधिक ओझच ना. या चुका स्वीकारा, त्यातून शिका, पण स्वतःला पुढे जाण्याची संधी मात्र द्या. परिपक्वता म्हणजेच हे समजणे की शिकणे हा एक प्रवासाचा भाग आहे, स्वतःला शिक्षा देण्यासाठी कारण नाही. भूतकाळ मागे टाकण्याचा अर्थ हा नाही की त्या आठवणी विसरल्या पाहिजे, तर त्यांच्याशी एक निरोगी नाते प्रस्थापित करणे आवश्यक असते. विचार करा त्या चांगल्या क्षणाबद्दल जे तुम्ही अनुभवले आहे, त्या सच्च्या मैत्रीबद्दल, त्या खऱ्या मैत्रीबद्दल ज्या तुम्ही टिकवल्या. या आठवणी तुमच्या आत्मसन्मानाला वाढवतात आणि तुम्हाला भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास आत्मविश्वास देतात. भूतकाळ आपल्याला शिकवू शकतो, पण त्याने आपल्याला आपल्या परिभाषित करू नये की आपण रोज कोण आहोत. आणि जेव्हा आपण भूतकाळ मागे सोडण्याबद्दल बोलतो, तेव्हा याचा अर्थ वेळेलाही माफ करणे होय. हे स्वीकारणे की वेळ निघून गेली आहे, पण पुढे अजूनही खूप काही बाकी आहे. ह्या स्वीकारण्यामागे एक प्रकारचे शहाणपण आहे. समतोल शोधा. जे वर्ष गेली त्यावर खंत करण्याऐवजी वर्तमानाच्या संधींना स्वीकारा. हेच परिपूर्ण आणि उद्देशपूर्ण जीवन जगण्याचा खरा अर्थ आहे. आणि तुम्हाला माहित आहे का की वर्तमानाला आनंदाने भरून टाकण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता आहे? असे काहीतरी शोधा जे तुमच्या अंतःकरणाची ज्वाला पुन्हा प्रज्वलित करेल. असे काहीतरी जे तुमच्या दिवसांना नवीन अर्थ आणि ताजेपणाने परिपूर्ण करेल. चला आता याबद्दल बोलूया. असे काहीतरी शोधा जे तुमच्या आवडीला पुन्हा प्रोत्साहित करेल. जणू काही ऊर्जा मिळण्याच्या किंवा पुन्हा काय एक नवीन स्रोत आहे, तो जो अजूनही अस्तित्वात आहे हे तुम्हाला माहीतही नव्हते. वयाच्या 60व्या वर्षानंतर किंवा त्याही पुढे अनेकदा असे वाटते की आपण सगळे पाहिले आणि केले आहे, पण हे सत्य नाही आहे. अजूनही बरेच काही आहे जे शोधले जाऊ शकते, शिकले जाऊ शकते आणि अनुभवले सुद्धा जाऊ शकते. कधी तुम्ही काही नवीन सुरू करण्याबद्दल विचार केला आहे का? जसे की बागकाम आहे, चित्रकला आहे, लेखन आहे किंवा एखादं वाद्य शिकणे आहे. हे छंद फक्त वेळ घालवण्याचे मार्ग नाही, तर तुमच्या मानसिक ऊर्जेला वाढवणारे आणि तुमच्या दिवसांना उद्देश देणारे एक साधन आहे. आता तुम्हाला माहित आहे का, जुनून म्हणजे काय? तुमच्या दिवसांना असे काहीतरी देणे जे तुम्हाला उत्साहित करेल. हे एखादे साधे कार्य असू शकते, जसे की तुमच्या घरातील एक छोट्याशा कोपऱ्याची निगा राखणे किंवा असे काहीतरी जे तुम्हाला आनंद देते. एक वृद्ध व्यक्ती ज्यांना मी ओळखतो, ज्या व्यक्तीला मी ओळखते त्यांचं वय 68 वर्ष. त्यांनी रोज आठवणीने डायरीत लिहायला सुरुवात केली. त्यांनी असे सांगितले की त्यांच्या जीवनातील अनुभव लिहिण्यामुळे त्यांना त्यांचे आयुष्य एक नवीन दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळाली, जे त्यांनी यापूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं. अशा प्रकारची छोटी पावले तुमच्या आत्मसन्मानाला ताजेतवाने करू शकतात आणि भविष्यासाठी तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतात. आवड आपल्या वर्तमानाशी जोडते. जेव्हा तुम्ही अशा गोष्टीत गुंतता ज्या तुम्हाला खरोखरच आवडतात, तेव्हा भूतकाळ किंवा भविष्याची चिंता करण्यासाठी कुठेही जागा राहत नाही. कोणती खास रेसिपी तयार करणे असो, एखादी जुनी वस्तू दुरुस्त करणे असो किंवा एखादी सर्जनशील क्रियेत वेळ घालवणे असो, तुमची विचारसरणी फक्त इथे आणि आत्ता केंद्रित करा. अशा प्रकारचे जोडलेपणा तुम्हाला अंतर्गत शांतता आणि समतोलपणा तुम्हाला जाणून देते. हे आपण सर्वजण शोधत असतो. हे खरोखरच एक आश्चर्यजनक आहे की कशा प्रकारे एक आवड आपल्या दिनचर्येत नवीन ऊर्जा निर्माण करू शकते. कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का की जेव्हा तुमच्याकडे काहीतरी करण्यासारखं असतं जे तुम्हाला खरोखर प्रेरित करतं, तेव्हा तुम्ही अधिक ऊर्जावान वाटता. जरी ते काम काही मोठं नसेल तरी दिवसाच्या शेवटी
जेव्हा तुम्हाला ते कार्य पूर्ण केल्याचं समाधान मिळते, तेव्हा त्याचा प्रभाव तुमच्यावर खोलवर जाणवतो. जर तुम्ही अजूनही काही प्रेरणादायी शोधले नसेल, तर हा एक नाही तर छोट्या-छोट्या गोष्टींनी तुम्ही सुरुवात करायची आहे. अनेकदा आपला आनंद त्याच ठिकाणी लपलेला असतो, जिथे आपण त्याचा विचारही करत नाही आणि त्यासाठी काही जटिल किंवा कठीण गोष्ट किंवा महागड्या कोणत्याही गोष्टीची गरज नसते. ते मग काहीही असू शकतो. सकाळी पक्ष्यांचे निरीक्षण करणे, अंगणात झाडे लावणे किंवा पुस्तकावर चर्चा करण्यासाठी आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी लोकांसोबत वेळ घालवणे. अशा क्षणामध्ये खरी आनंदाची अनुभूती मिळते आणि ते तुमच्या जीवनाला नवीन अर्थ देतात. आता त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे हे क्षण सिद्ध करतात की स्वतःला पुन्हा शोधणे आणि नवीन दृष्टिकोनातून जीवन जगणे. हे कधीच उशीर झाल्यासारखं नसतं किंवा त्यासाठी कधीच उशीर होत नाही. त्यासाठी वयाचं सुद्धा बंधन नाही. हे वेळही कोणती असो, तुम्ही कोणत्याही वेळी ते सुरू करता आणि कुठल्याही वयापासून तुम्हाला ते सुरुवात करता येते. जेव्हा तुम्ही असे काहीतरी शोधता जे तुम्हाला खरोखर आवडते, तेव्हा तुम्ही पाहिलं की ती आवड फक्त तुमच्या मेंदूलाच नव्हे, तर तुमच्या हृदयालाही पोषण देते. जीवन अधिक खोल आणि अर्थपूर्ण होते आणि प्रत्येक दिवस त्या नवीन आवडीला पुढे नेण्याची एक संधी बनत असतो. आता थोडा वेळ थांबा आणि स्वतःला विचारून पहा, आज अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या अंतःकरणाला प्रेरित करून टाकेल? ही विचारसरणी तुमच्या नवीन प्रवासाची सुरुवात असू शकते. आणि जेव्हा प्रवासाचा विषय निघालाच आहे, तर का नाही आपण आत्तापर्यंत जे शिकलो ते पुन्हा एकदा आठवून अधिक दृढपणे आत्मसात करू. आता तुम्ही या 5 स्तंभापैकी तुम्ही जाणूनच घेतला आहे, तर प्रश्न असा आहे की तुम्ही त्या ज्ञानाचा काय वापर करणार? तुम्ही अजूनही इतरांवर अवलंबून राहाल का की तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करा किंवा स्वतः तुम्ही तुमच्या आयुष्याची कमान हातात घ्या. तुमची एक मजबूत पायाभूत रचना तयार करा. निर्णय तुमच्याच हातात आहे. तुमचं वय कितीही असो किंवा तुम्ही कितीही कठीण परिस्थितीचा सामना केला असो, बदल घडवण्यासाठी, पुन्हा सुरुवात करण्यासाठी आणि एक परिपूर्ण व संतुलित जीवन जगण्यासाठी वेळ मात्र नेहमीच असते. विचार करा, तुमचं आरोग्य, त्या काळजीकडे लक्ष द्या. आरोग्याकडे ज्याची त्याला गरज आहे. तुम्ही सच्चा मित्र निभावत आहात, सच्ची मैत्री, खरी मैत्री निभावत आहात का? की कारण तुम्हाला पुढे जाण्यापासून अडवत आहे? आणि भूतकाळ जो अजूनही तुम्हाला बांधून ठेवतोय का? की तुम्ही त्याला सोडण्यात यशस्वी झाला आहात? सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला आतून प्रेरित करणारे असे काही मिळाले आहे का की जे तुम्हाला दिवसाची सुरुवात आनंदाने भरून टाकते? या प्रश्नावर विचार करणे हे एक पहिलं पाऊल असू शकते. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, तर त्यावर कृती करणे. कृती का नाही करायची? आजपासूनच सुरुवात करायची. आजपासून सुरुवात करा. त्या 5 स्तंभापैकी एक स्तंभ तुम्ही निवडा आणि पहिलं पाऊल उचला. जे कितीही लहान का असेना, तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यास सुरुवात करा. तुमच्या मैत्रीला बळ द्या. हे छोटे बदल तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. तर मित्रांनो, म्हातारपणासाठी उपयुक्त 5 स्तंभ आहेत, जे पुढील प्रमाणे आहेत. शारीरिक आरोग्य किंवा फिटनेस, नियमित व्यायाम, चालणे, योग्य आहार करणे आणि वैद्यकीय तपासणीवर भर देणे. शरीराची काळजी घेणे म्हणजेच आयुष्यभराच्या ऊर्जेची हमी होय. दुसरा स्तंभ म्हणजे सामाजिक संबंध आणि मैत्री. खऱ्या मैत्रीला जपणे आणि नवीन मैत्री निर्माण करणे. एकटेपणा टाळण्यासाठी समुदाय किंवा गटामध्ये सहभागी होणे. तिसरा स्तंभ म्हणजे भावनिक स्थिरता आणि मनशांती. ध्यान, चिंतन, स्वतःसाठी वेळ काढणे, भूतकाळाच्या वेदना आणि पणाची भावना आहे त्याचा त्याग करा आणि आत्मस्वीकृत स्वीकारा. जीवनाचा उद्देश आणि आवड, नवीन छंद जोपासणे, शिकण्याची प्रवृत्ती ठेवा, मग ते कुठलंही असो.
दररोज काहीतरी अर्थपूर्ण करणे, ज्यामुळे दिवसाला नवीन अर्थ प्राप्त होईल. आता पुढचं आहे स्वतंत्रता आणि आत्मनिर्भरता. स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करण्याकडे लक्ष देणे. फक्त मुलावर अवलंबून न राहता स्वतःच्या मानसिक आणि आर्थिक नियोजन करणे. हे 5 आधारस्तंभ म्हातारपणात स्वतंत्र, समाधानी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मदत करतात. आता मी तुम्हाला एक मोठं पाऊल उचलण्याचे निमंत्रण देते. चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन करा, जेणेकरून तुम्ही हे शिकणं सुरू ठेवाल की उद्देश, परिपक्वता आणि अंतर्गत शांततेसह कसं जगायचं. इथे तुम्हाला केवळ सल्लेच मिळणार नाही, तर तुमच्यासारख्या लोकांचा एक समुदाय देखील मिळेल, जे या जीवनाच्या टप्प्याला सर्वोत्तम बनवू इच्छितो. जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करण्यास प्रवृत्त करत असेल, तर अशा व्यक्तीशी शेअर करा ज्यांच्यावर तुमचं खरोखर प्रेम आहे. कदाचित त्यांनाही या शब्दांची गरज असेल. तर मी तुम्हाला विचारते, तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणता स्तंभ सर्वप्रथम उभारायला सुरुवात करा? मला कमेंट्समध्ये नक्की कळवा, कारण मला हे जाणून घ्यायचं आहे की आज तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात खोलवर पोहोचली आहे, कोणती गोष्ट तुमच्या मनाला भावली आहे. तर धन्यवाद मित्रांनो.